प्रस्ताव मैत्रीचा हात पुढे केला। एक लक्षात घ्या, तेही ठाकरे आहेत, इथेही ठाकरे आहेत, दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे। काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे, उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला। राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं, माननीय उद्धवजींनी सुद्धा ऐकलं। त्यात त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे। याच्यावरती उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे, कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही। फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी, विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते की या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौजा आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही। ठीक आहे, 25 वर्ष आमची युती होती आणि त्यातला काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना, पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं। हा, तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये। मग काळे कायदे असतील शेतकऱ्यांचे, महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत, हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही, ते महाराष्ट्राला परवडणारं नाही, ही भूमिका आमची आजही आहे। आता माननीय उद्धवजींनी सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात, महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थानं करतायत। अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही। अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही, अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी। महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू। एक, महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे, राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळं। आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे, त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं आहे। अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करत आहे। पण आम्ही आता माननीय उद्धवजींनी भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू, काय होत आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू। पण आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत, कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे। संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना, मुंबईचा लढा होत असताना, ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता, आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत।
समजा अशी त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहात का? बघा, तुमचा पुढला प्रश्न आहे. त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही. महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केली. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एसएनसी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर. रामसाहेब, प्रस्ताव दिला गेला त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे. पुढच्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः एकमेकांशी बोलून का नाही बोलणार? बघा, हा एक लक्षात घ्या. मी तुम्हाला वारंवार सांगतो, माझ्या आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली. इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली. आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली. लक्षात घ्या, त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत. ही मुंबई, हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू. जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली, आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही. माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही. आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे ते शेवटी एक आहोत. जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत. राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना. ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही. सर हिंदी में बता दीजिए सर. बघा, महायुतीची ताकद नाही. महायुतीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबार्डकडे जावं लागेल. महायुतीची ताकद काय हे वॉशिंग्टनला बसून तिने तुळशी गबार्डने सांगितलंय की ईव्हीएमच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुळशी गबार्ड यांनी सांगितलंय. ताकद नाही, लांड्या लवाड्या आणि चोऱ्या माऱ्या त्या. अर्थात दोन ठाकरे एकत्र आले जरी लोकभावना आहे तर त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये काय भावना आहेत आम्ही समजून घेत आहोत. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध वारंवार वाढताना पाहायला मिळतात. असं तुम्ही कशावरून म्हणता? अनेकदा भेटीगाठी झाल्या, स्वतः भेटीगाठी झाल्या तर काय झालं? ते अमित शहा नाही भेटतात. असं आहे की हे जे आहेत एसएनसी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात. माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे. ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत. कुठेतरी मन मोकळं करायचं असतं. काय सांगावं? उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्रीच्या, बघा माझं ऐकत नाही. अनेकदा प्रयत्न झाले, अनेकदा शक्यता झाल्या. आज शिवसेना ही युतीमध्ये आहे. असं कोण म्हणताय? तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा मी काँग्रेस बरोबर होतो, तुम्हाला माहिती आहे का? इथे जे पत्रकार आहेत सगळे, त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी, जनसंघ आणि काँग्रेस बरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, काँग्रेसला पाठिंबा देणारे. विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही, राष्ट्रहितासाठी.
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे. आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण काँग्रेसच्या या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना भेटून आले, शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आले. तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्या घरी एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील, तर त्याला उद्धव ठाकरे मग विरोध का करताय? शपथ घ्या की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का म्हणतात? कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतोय, तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे. हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाही आहेत. दुसरं, यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही. यांना फक्त महाराष्ट्र लुटायचं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली, त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता. ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली. अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतःच चालवत आहेत, तो एसएनसी पक्ष. तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देता कामा नये. हे विंचू आहेत सगळे, तुम्हाला डंख मारतील, बघा तुम्ही. संघ आले किंवा शक्यता आल्या की ज्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं म्हटलं जात होतं. अनेकांनी प्रयत्न केले. आता असं वाटतंय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आहे? आमच्यामध्ये एकमेकांवर अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे. ते सगळे मतभेद, ती सगळी टीका विसरून पुन्हा एकत्र येणं, या शक्यता कितपत वाटतंय? ही रक्ताची नाती आहेत. माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे, ही रक्ताची नाती आहे, मैत्रीची नाती आहे. आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला आहे. इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे. सर, एक बार राज ठाकरे और उद्धव ठाकरे अब एक आने की काही अटी घातलेल्या आहेत, त्या अटी कायम असणार आहेत. त्या मी आता अटी बघा, त्या अटी नाही आहेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. ही अट नाहीये, ही लोकभावना आहे ती त्यांनी व्यक्त केली. मी नाही जानना चाहेंगे उद्धव ठाकरे पाठिंबा द्यायचं नाही असंही म्हणाले. एक ते त्याचा अर्थ तोच आहे. आपका क्या है? हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से उद्धव ठाकरे साफ कहा है कि आपको छत्रपति शिवाजी महाराज के सामने आपकी कसम खानी होगी कि आप किसी से अलग में मिलेंगे नहीं, आप बीजेपी को समर्थन नहीं करेंगे और एकनाथ शिंदे को भी समर्थन नहीं करेंगे. तो क्या माइनस बीजेपी माइनस एकनाथ शिंदे आने वाली जो अगर कोई आघाड़ी बनती है, कोई अलायंस बनता है, उसका नेतृत्व उद्धव ठाकरे कर रहे होंगे राज ठाकरे को साथ? बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है. आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ. जिस तरह से अमित शाह ने बाळासाहेब ठाकरे जी की शिवसेना को तोड़ा है अपने स्वार्थ के लिए और महाराष्ट्र को कमजोर करने के लिए शिवसेना को तोड़ दिया, और वो जो टुकड़ा है वो एकनाथ शिंदे के मुंह पर फेंका. अब वो खा रहे हैं, उसी का ही खा रहे हैं. ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे. ये हमारी भूमिका है, ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है. क्या होगा, ज्यादा से ज्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलेगी, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे. तो हमारे यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो जरूर हम आपसे बात करेंगे. राज ठाकरे को इंडिया अलायंस महाविकास आघाड़ी का हिस्सा बनने की ऑफर कर रहे हैं. के लिए राज ठाकरे उद्धव ठाकरे अब साथ आने वाली वो जो बात है वो बन चुका है. देखिए, राज ठाकरे जी ने अपनी बात रखी है. राज ठाकरे जी ने कहा है कि अगर कोई गिले शिकवे हमें है दो भाइयों में, तो मैं
कोई ईगो नहीं रखूंगा और दूर करूंगा महाराष्ट्र के हित के लिए। उसके ऊपर उद्धव ठाकरे जी ने कहा है हम भाई हैं, हमारे में कोई गिले शिकवे नहीं है, अगर है तो मैं मिटा दूंगा। लेकिन एक ही बात है जिससे हम महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं, शिवसेना के दुश्मन मानते हैं, उसको अपने घर में आप जगह मत देना, उनके साथ खाने पीने को मत बैठना। यह अगर मंजूर है तो जरूर हम बात करेंगे। बस ओके। सर तो क्या महाविकास आघाड़ी का सर अनुभव आहे त्यावरून आम्हाला काय वाटतं की ही पुढे जाईल? बघा, मी सकारात्मक आहे स्वतः, आणि आम्ही पाहतोय आता की तुम्ही जी साथ घातली त्याला आम्ही प्रतिसाद दिला। आता कोण काय म्हणते हा त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांचा प्रश्न आहे। क्या राज ठाकरे को महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस का हिस्सा बनने की ऑफर उद्धव ठाकरे क्या? राज ठाकरे को इंडिया अलायंस महाविकास आघाड़ी का बहुत टाइम है, पहले हमारे घर की बात खत्म होने दो। राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका पाहता दिल्लीवरून लिहून येते, ही स्क्रिप्ट पण दिल्लीवरून लिहून आलेली असेल का? मैत्रीचा हात हा दिल्लीवरून लिहून